इतिहासाच्या आधारे चळवळ आणि साहित्य याचा विचार करायला लागलो तर आपल्याला चित्र नेमकं काय दिसतं. मुख्यतः आपण समकाळातला जो भारत नावाचा देश आहे या देशाविषयी बोलत असताना असं म्हणतो की हा देश वैविध्यपूर्ण आहे आणि आता तो एक साच्यामध्ये कसा बसवला जाईल याचा जो विचार आहे तो नुसता विचार ह्या पातळीवर राहिलेला नाही तर सत्ता आणि संघटना यांचं जे एकत्व आज आपल्याला दिसतं आहे त्याच्यातून हा विचार प्रवाह ज्या दिशेने जाताना दिसतो आहे त्या सगळ्या पातळीवर समकाळामध्ये साहित्य आणि चळवळ यांचं नेमकं काय होतं आहे. मला असं वाटतं की अण्णाभाऊंच्या नावाने हे साहित्य संमेलन तुम्ही घेत आलेलं आहात आणि हे त्याचं 11वं वर्ष आहे आणि मुख्यतः दिलीप चव्हाण यांनी इथे जी मांडणी केलेली आहे ती त्यांनी अण्णाभाऊंना केंद्रस्थानी ठेवून केलेली आहे. आता ते विद्यापीठातले प्राध्यापक असल्यामुळे एकदाचं जर व्याख्यान सुरू झालं तर ते 1.5 तास थांबत नाही विद्यापीठातलं व्याख्यान. त्याच्यानुसार त्यांनी आपली जी मांडणी आहे ती इथे केलेली आहे आणि नेमका अण्णाभाऊ साठेंचा साहित्य निर्मितीचा जो उद्देश आहे तो नेमका कसा आणि काय होता. जे वेगवेगळे आकृतिबंध अण्णाभाऊ साठेंनी हाताळले तर ते हाताळत असताना नेमकं त्याच्या मागचं जे प्रयोजन आहे ते प्रयोजन काय होतं याची मांडणी या ठिकाणी झालेली आहे. मुख्यतः आता संजय बालाघाटे यांनी अत्यंत तळमळीने काही मुद्दे आपल्याला सांगितलेले आहेत आणि त्यांच्यातला कार्यकर्ता ज्या पद्धतीने इथे व्यक्त होत होता तर नेमकं समकाळामध्ये चळवळींमध्ये काय चाललेलं आहे याची मांडणी दोन्ही वक्त्यांनी इथे केलेली आहे आणि विजय कुमठेकर यांनी मुख्यतः ज्योतिबा फुले यांची जी चळवळ आहे तर ती चळवळ केंद्रस्थानी ठेवून त्यांनी पुढच्या काळावर ह्या चळवळीचा काय आणि कसा प्रभाव पडला याच्याविषयीचं जे विवेचन आहे ते विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. चळवळीला साहित्याची गरज असते का किंवा साहित्याला चळवळीची गरज असते का तर याचं उत्तर शोधत असताना ते आपल्याला भारतीय इतिहासाच्या आधारे मांडता येऊ शकतं आणि आपण ज्यावेळेस भारताच्या इतिहासाविषयी बोलतो अर्थात लिखित इतिहास आणि परत हा इतिहास लिहित असताना आता परत कोणता इतिहास लिहिला गेला कोणता लिहिला गेला नाही हा खरं म्हणजे वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे. आता मी त्या चर्चेमध्ये फार शिरत नाही पण भारतीय इतिहासाची जर आपण व्यवस्थित छाननी केली तर याचं उत्तर आपल्याला सहजपणे मिळतं की प्रत्येक काळामध्ये इथल्या चळवळीने साहित्याचा उपयोग माध्यम म्हणून केलेला आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की साहित्य क्रांती करू शकत नाही पण क्रांतीला योग्य जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी जर कोण तयार करत असेल तर ती पार्श्वभूमी साहित्याकडूनच तयार होत असते आणि भारतीय इतिहासामध्ये याची आपल्याला पुरेपूर एक मांडणी जी आहे ती झालेली आपल्याला दिसते आहे. मुख्यतः आता मराठी साहित्याचा परत इतिहास आपण जर उलगडून बघितला तर मुळातच मराठी साहित्याचा जो इतिहास लिहिला गेलेला आहे तो इतिहास अर्थात दिलीप चव्हाणांनी इथे ते मुद्दे मांडलेले आहेत की यादव काळापासून मराठी साहित्याचा इतिहास लिहिला गेला आणि हा इतिहास खरं म्हणजे वासातिक काळात लिहिला गेला आणि तो लिहित असताना त्या इतिहासामध्ये हे मांडलेलंच आहे की यादवांचं युग हे एक स्वर्ण युग होतं. तिथे सोन्याचा धूर निघत होता आणि मग तिथे कोणकोणते साहित्यिक निर्माण झाले ते निर्माण होण्याची नेमकी पार्श्वभूमी काय आहे हा एकांगी इतिहास जो आहे तो यादव काळामध्ये मांडला गेलेला आहे. आता आपण यादव काळाच्या मागे जर गेलो तर आपल्याला चित्र काय दिसतं. म्हणजे एकीकडे आपण आज असं मानतो की जे आज आपल्याकडे उपलब्ध आहे की सगळ्यात जुनं जे साहित्य आहे ते अर्थात कोणतं आहे तर आपल्याकडे वेद उपलब्ध आहेत. आता ह्या वेदांची जी मांडणी आहे ही वेदांची मांडणी
वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे आणि मुख्यतः वेदांचा विचार करत असताना तो आपण वैदिकतेच्या अंगाने करतो किंवा वेद आणि वैदिक यांचं जे समीकरण आहे त्या समीकरणाच्या अंगाने आपल्याला वेदांचा विचार करायची एक काय म्हणूया ती एक परंपरा जी आहे ती आपल्याकडे रूढ झालेली आहे. आता ह्या परंपरेला तडे देणारी जी मांडणी आहे ती मांडणी सुद्धा आपल्याकडे काही अभ्यासकांनी केलेली आहे. आणि वेदांचा अन्वयार्थ लावत असताना आपण जर परत पुरातत्वशास्त्राचा आपण आधार घेतला आणि सिंधू संस्कृतीचा इतिहास जो आहे तो इतिहास जर आपण समजून घेतला तर वेदांचा एक वेगळा जो अन्वयार्थ आहे तो अन्वयार्थ आपल्याला लावता येतो. मुख्यतः राहुल सांकृतायन किंवा कॉम्रेड शरद पाटील यांच्यासारखे आणि अगदी धर्मानंद कोसंबी यांच्यासारखे जे अभ्यासक आहेत त्यांनी या पद्धतीची मांडणी जी आहे ती मांडणी आपल्याकडे केलेली आहे. आता मुख्यतः वेदांनंतरची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं जे विश्लेषण आपण करतो म्हणजे पुढे आपण एक फुलेंची चळवळ, बाबासाहेबांची चळवळ आणि मार्क्सवादी चळवळ यांचा आणि साहित्याचा मग नेमका काय अनुबंध आहे ही जी चिकित्सा आपण करतो तर ह्या चिकित्सेचं जे मूळ आहे ते भारतीय इतिहासामध्ये आहे. आणि ते शोधत असताना वेदांच्या नंतर म्हणजे परत वेदांच्या वेगवेगळ्या संहिता निर्माण होणं किंवा त्याच्यातून वेगवेगळे ग्रंथ निर्माण होणं हा एक भाग आहेच आहे. पुराण ग्रंथांची निर्मिती आहे. पण ह्या सगळ्या साहित्याला नाकारणारं जे एक तत्त्वज्ञान भारतामध्ये मांडलं गेलं तर ह्या तत्त्वज्ञानाला पार्श्वभूमी कसली आहे तर ती भरभक्कम अशा चळवळीची आहे. आणि अगदी चार्वाकांचा विचार असेल किंवा गौतम बुद्धांनी ज्या पद्धतीने ह्या सगळ्या परिस्थितीला विरोध करून एक साहित्याचा आधार घेत मांडणी केलेली आहे. मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण फुलेवादाची, आंबेडकरवादाची चर्चा करतो तर त्याचं जे मूळ आहे ते मूळ अर्थात कुठे आहे तर ते गौतम बुद्धांचा जो प्रवाह आहे या प्रवाहाने संस्कृतीची आणि साहित्याची जी चिकित्सा केली किंवा जी मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य निर्मिती त्या काळामध्ये झालेली आहे तिथे आपल्याला ते मूळ दिसतं आहे. आणि कोणतंही साहित्य जे समतावादी साहित्य आहे, जे समतेसाठी निर्माण झालेलं साहित्य आहे तर ते साहित्य कधीही चळवळ नाकारत नाही. आणि कोणतीही चळवळ जी समतामूलक चळवळ आहे तर ती चळवळ साहित्याला नाकारत नाही. तर चळवळ आणि साहित्य यांचा जो हा घट्ट अनुबंध आहे तो वैदिक काळापासून आपल्याला दिसतो आहे. आणि त्याची मांडणी ही आपल्या इतिहासामध्ये झालेली आहे. फक्त ती मांडणी आपल्याला शोधावी लागते. आणि मग आपण आत्ताच्या कालखंडापर्यंत याचा आधार घेत जर आलो तर एक चित्र आपल्याला दिसतं आहे. आणि ते चित्र असं आहे की आत्ता निर्माण झालेली परिस्थिती म्हणजे एका साहित्यिकांनी काल परवा जे वक्तव्य केलं त्याचं उदाहरण इथे दिलं गेलं की शरणकुमार लिंबाळे असं म्हटले की आता दलितांनी आणि एक संघाने एकत्र आलं पाहिजे. आता हे त्यांचं विधान असेल किंवा तुम्ही इतिहासाच्या पटलावर जर शोधून बघितलं तर प्रत्येक काळामध्ये असे शरणकुमार लिंबाळे आहेत. आणि हेच भारतीय इतिहासाचं वेगळेपण आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि ह्या सगळ्या परिस्थितीला प्रत्येक काळामध्ये जर कोणी रोखलं असेल तर ते अर्थातच चळवळीने रोखलेलं आहे. हे एक चित्र आहे तेही आपल्याला ऐतिहासिक पटलावर दिसतं आहे. आता याला नेमकं कारण काय आहे की एखादा विचार ज्याला आपण वैदिक विचार असं म्हणतो तर हा जो वैदिक विचार आहे तो प्रत्येक वेळेस भारतीय इतिहासामध्ये अशा पद्धतीची जी सरमिसळ आहे तर ती सरमिसळ करण्यासाठी यशस्वी का ठरतो आहे याचं उत्तर जर परत आपण शोधायला लागलो तर त्याचं उत्तर आपल्या वर्णव्यवस्थेमध्ये आहे, जाती व्यवस्थेमध्ये आहे. आणि मुख्यतः ते लिंगभेदाच्या पातळीवर जे काही आपल्याकडे घडतं किंवा स्त्री आणि पुरुष ही जी विषमता आपल्याकडे आहे या विषमतेमध्ये ही सगळी मुळं दडलेली आहेत असं आपल्याला दिसतं.
आणि ह्या आधारे मग आपण जर समकाळाची चर्चा करायला लागलो तर आता समकाळामध्ये मराठी साहित्य आणि ह्या साहित्याविषयी जी एक मांडणी होते आहे त्या मांडणीचं नेमकं स्वरूप कसं आणि काय आहे याची नीट अशी उकल किंवा नीट अशी चिकित्सा जी आहे ती चिकित्सा आपल्याला करता येते. आज म्हणजे 2000 नंतर जर आपण असं बघितलं की 2000 नंतर नेमकी मराठी साहित्याची परिस्थिती काय आहे, म्हणजे 60 नंतरचा विचार करत असताना आपण एक मांडणी करतो की आपल्याकडे वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले. मग त्याच्यामध्ये दलित साहित्य आहे, ग्रामीण आहे, काही प्रमाणामध्ये स्त्रियांच्या साहित्याविषयी आपण बोलतो आणि मुख्यतः 75 नंतर आपल्याकडे आदिवासी मोठ्या प्रमाणात लिहायला लागले. आता आदिवासींची मौखिक परंपरा जर आपण साहित्याची समजून घेतली तर ती खूप वेगळ्या स्वरूपाची परंपरा आहे. 75 नंतर मुस्लिम लेखक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे लिहायला लागलेले आहेत. साहित्याची जी चिकित्सा आहे ती आपण कोणकोणत्या पातळ्यांवर करणार, म्हणजे दलित साहित्याची भरपूर चर्चा आपल्याकडे झाली, ग्रामीण साहित्याची भरपूर चर्चा आपल्याकडे झाली, पण जेव्हा आदिवासी लेखक लिहायला लागला तो व्यवस्थेचा भाग बनला. शिक्षणाचं सार्वत्रिकरण झाल्यानंतर जेव्हा ही माणसं शिकली ती लिहायला लागली तर आता आदिवासी साहित्य प्रवाहाचं जे सिद्धांतन आहे ते सिद्धांतन आपल्याला कशा पद्धतीने उभं करता येऊ शकतं हा एक प्रश्न आहे. आणि मुख्यतः जे मुस्लिम लेखक आज लिहित आहेत तर त्या मुस्लिम लेखकांचं जे साहित्य आहे त्याची जी चिकित्सा आहे ती चिकित्सा आपण कोणत्या पातळीवर करणार आहोत, कारण एकीकडे आपल्याला हे मान्यच करावं लागतं की हे सगळं साहित्य जे आहे ते वेगवेगळ्या समुदायांचं साहित्य आहे आणि 60 नंतर अशा स्वरूपाचं साहित्य की 47 मध्ये स्वातंत्र्य मिळालं, त्याच्यानंतर शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं, काही प्रमाणामध्ये ग्रामीण भागातली लोक असतील, आदिवासी असतील, मुस्लिम असतील किंवा जे वेगवेगळे अल्पसंख्याक समुदाय आहेत तर त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचलं आणि त्याच्यातून ही मंडळी लिहिती झाली. आणि त्याच्यानंतर जे आपण एक सार्वत्रिक विधान करतो की 90 नंतर चळवळीला घरघर लागली आणि चळवळ संपली. परत आता साहित्याचा विचार करत असताना साहित्य म्हणजे नेमकं काय याचा नीट उलगडा आपल्याला करावा लागतो. तर साहित्य म्हणजे काय, तर साहित्य म्हणजे फक्त जे सर्जनशील साहित्य आहे म्हणजे कथा, कादंबरी, कविता, नाटक इतक्या पुरता साहित्यिक व्यवहार हा मर्यादित नाही, तर अगदी चरित्र, आत्मचरित्र आणि ललित आणि ललितेतर अशी जी आपण विभागणी करतो तर ह्या सगळ्या पातळीवर हा जो सगळा साहित्यिक व्यवहार आहे हा तर एकीकडे आहेच आहे, पण मुख्यतः या साहित्याची जी समीक्षा केली जाते तो अत्यंत महत्त्वाचा असा व्यवहार आहे समीक्षा व्यवहार. आणि समीक्षा व्यवहाराची वेगवेगळी मांडणी आजपर्यंत वेगवेगळ्या अभ्यासकांनी केलेली आहे. आता मराठीतला जो समकालीन समीक्षा व्यवहार आहे त्याचं विवेचन आपल्याला वेगळ्या पद्धतीने नक्कीच करता येतं, कारण मग चळवळीतून लिहिणारी माणसं, त्यांचं साहित्य, त्यांच्या साहित्याची समीक्षा आज कोण करतं आहे, ती कशा पद्धतीने होते आहे, हे सगळे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मला असं वाटतं की ह्या अनुषंगाने निर्माण होताना आपल्याला दिसतात. आणि अजून एक जो सगळ्यात महत्त्वाचा साहित्यविषयक मुद्दा आहे तो म्हणजे साहित्य विचाराचा आहे की साहित्य विचाराची मांडणी या प्रत्येक पातळीवर, म्हणजे इतिहासाचा असा मोठा पट मी तुमच्या समोर सांगितला तर ह्या पटावर ही इतिहासाची जी मांडणी आहे, ही साहित्य विचाराची जी मांडणी आहे ती मांडणी मराठी साहित्यामध्ये कशा पद्धतीने झालेली आहे हे सगळे मुद्दे जर एकत्रितपणे आपण तपासून बघितले तर समकाळामधला जो साहित्यिक व्यवहार आहे या व्यवहारावर आपण वेगळ्या पद्धतीने प्रकाश टाकू शकतो. मुख्यतः जर आपण समीक्षेचा विचार केला तर आजपर्यंत मराठी साहित्यामध्ये समीक्षक म्हणून जो वर्ग उदयाला आलेला आहे तर त्या वर्गाची पार्श्वभूमी कोणती आहे, किंवा मी स्वतः मराठीची प्राध्यापक आहे आणि गेल्या 20 वर्षापासून मी मराठी साहित्य वर्गामध्ये शिकवते आहे. तर हे साहित्य शिकवत असताना जो समीक्षा विचार विद्यार्थ्यांना शिकवला जातो तर ह्या समीक्षा विचारामध्ये एकतर पाश्चात्य समीक्षा विचार शिकवला जातो
किंवा मग संस्कृतमधून जी काय मांडणी पुढे येते ती मांडणी शिकवली जाते. मुख्यतः आपण ज्यावेळेस चळवळीच्या साहित्याचा विचार करतो त्यावेळेस हे प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला तपासूनच बघावे लागतात की जर ज्योतिराव फुलेंनी एका विशिष्ट काळामध्ये सांस्कृतिक चिकित्सेच्या पद्धती निर्माण केल्या तर त्या मराठी समीक्षेमध्ये व्यवस्थित का उतरल्या नाहीत याचं उत्तर आपल्याला शोधलं पाहिजे. आणि मुख्यतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य निर्माण केलं. बालचंद्र फडके त्यांच्या साहित्याविषयी असं म्हणतात की बाबासाहेब हे उत्कृष्ट असे निबंधकार आहेत, पण मराठीच्या इतिहासकारांनी त्याची नोंदच घेतली नाही. म्हणजे आता असंख्य गोष्टींची नोंद घेतलेली नाही. हा वगळलेला जो इतिहास आहे साहित्यिक इतिहास, तर ह्या इतिहासाची जर आपण चर्चा करायला लागलो तर ज्या समतावादी चळवळी आहेत या चळवळींचं साहित्यही नाकारलं गेलं. परत या चळवळीचा जो साहित्य विचार आहे तो साहित्य विचार सुद्धा इथे मोठ्या प्रमाणामध्ये नाकारला गेलेला आहे. तर ही काही अवघड वाटणारी जी सगळी परिस्थिती आहे किंवा याच्यातून निर्माण होणारे जे प्रश्न आहेत, मला असं वाटतं की ज्या हेतूने अशा स्वरूपाची एक विचारांची देवाणघेवाण आपण करतो किंवा अशा स्वरूपाचे जे साहित्य संमेलन आपण घेतो तर तिथे गंभीरपणे ह्या सगळ्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती आपल्याला शोधावीच लागणार आहेत. आणि आता हा जो सगळा इतिहासाचा पट आहे ह्या इतिहासाच्या पटावर एक चित्र आपल्याला दिसतं आहे की वर्ण जाती आणि वर्गाच्या एकंदरीतच ज्या संकल्पना वेगवेगळ्या काळामध्ये पुढे आल्या आणि त्याच्यातून जे काही गोंधळ निर्माण झालेले आहेत त्या काळातल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये तर ते साहित्यामध्ये जशीच्या तसे उतरलेले आहेत हे चित्र आपल्याला दिसतं. कारण कोणताही लेखक तो जरी असं म्हणत असला की मी कुठल्याही भूमिका घेत नाही, म्हणजे विंदा करंदीकरांसारख्या लेखक की ज्यावेळेस विंदांचे सुरुवातीचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले त्यावेळेस अनेकांना असं वाटलं की विंदांची जी कविता आहे ती कविता आता मार्क्सवादी अंगाने पुढे जाणार आहे. पण जेव्हा पुढचे काव्यसंग्रह आले तेव्हा विंदांच्या कवितेचा सूर हा बदललेला होता. आणि स्वतः विंदा करंदीकर त्याच्याविषयी असं म्हणतात की मी कोणताही वादी नाही. म्हणजे मी खांडेकर आणि फडकेंचे उदाहरण चव्हाण सरांनी दिले ते उदाहरण मी वगळते, ते त्यांनी दिलेले आहेत. पण इथे विंदा करंदीकरांसारखा एक गंभीर लेखक आहे आणि तो लेखक असं म्हणतो आहे की मी कोणताही वादी नाही, मी असलोच तर जाणीववादी आहे. म्हणजे आजूबाजूला जे काय घडतं आहे त्याच्यावर मी लिहितो आहे. आणि आपल्यावर मार्क्सवादाचा जो शिक्का बसत होता तो त्यांनी पटकन बाजूला केला. अशा पद्धतीने वागणारा जगणारा जो एक लेखक आहे, लेखकांचा वर्ग आहे तो समकाळापर्यंत आपल्याकडे आहे. आणि जे उदाहरण इथे आपल्याला दिलं गेलं ते म्हणजे भालचंद्र नेमाडे यांचं, तर मला असं वाटतं तिथे पण हे आपल्याला दिसतं आहे की खरं म्हणजे कोसलासारखी जी कादंबरी आली या कादंबरीमध्ये मानवी अस्तित्वाचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये मांडण्याचा प्रयत्न, म्हणजे एक खेड्यातून आलेला मुलगा तो फर्ग्युसन महाविद्यालयात जातो आणि मग तिथे जाताना नेमकी त्याची जी घालमेल होते तर कुठेतरी असं एका पिढीला वाटलं की अरे काहीतरी आमचं नेतृत्व हा लेखक करतो आहे. अशा लेखकाचा प्रवास पुढच्या काळामध्ये आपण जर तपासून बघितला आणि मुख्यतः म्हणजे परत देशीवादाच्या अंगाने जी मांडणी आपल्याकडे झालेली दिसते आहे ती मांडणी जर आपण तपासून बघितली तर लेखक आणि लेखकांचे जे विशिष्ट ग्रुप समकाळामध्ये निर्माण झालेले आहेत ते साहित्यालाच मारक ठरत आहेत असं नव्हे, ते चळवळीला सुद्धा मारक ठरत आहेत. ते कुठेतरी साहित्य विचाराला मारक ठरतात आणि कुठेतरी ते समीक्षा विचाराला सुद्धा मारक ठरताना आपल्याला दिसतात. आणि ह्या अनुषंगाने जर आपण मराठी कादंबरीचा इतिहास म्हणजे आज जे लेखक लिहित आहेत 1990 नंतर आजपर्यंत लिहिणारे लेखक किंवा नेमाडे आणि नेमाड्यांच्या समकाळापासून पुढे जो एक कादंबरीकारांचा एक
जो सगळा प्रवास आहे, जे कादंबरीकार कादंबऱ्या लिहित आहेत, या कादंबऱ्या जर आपण तपासून बघितल्या तर याच्यातल्या अनेक कादंबरीकारांवर प्रभाव जो आहे तो प्रभाव आपल्याला देशीवादाचा दिसतो आहे. आणि ह्या कादंबऱ्यांची म्हणजे काल परवा कुणीतरी एक विधान केलं की मराठीमध्ये काहीतरी म्हणजे 2च मोठे कादंबरीकार आहेत आणि ते म्हणजे रंगनाथ पठारे आणि आपले भालचंद्र नेमाडे. आता एखाद्या समीक्षकाचं हे मत असू शकतं, पण आता मराठी कादंबरीची जर चिकित्सा केली तर काही साधे प्रश्न निर्माण होतात की ह्या कादंबरीकारांमध्ये जी लिंगभावाची जाणीव आहे त्या जाणीवेची पातळी काय आहे, की कोणत्या दृष्टिकोनातून ही मंडळी लिंगभावाच्या विषयाकडे बघते किंवा त्याची चिकित्सा आपल्या कादंबऱ्यांमध्ये करते. दुसरा प्रश्न म्हणजे अर्थातच जातीचा आहे की जातीची जी चिकित्सा आहे ती ह्या कादंबऱ्यांमधून कशा प्रमाणात होते आहे. आणि खरं म्हणजे समकाळ जर परत आपण तपासला म्हणजे जे विधान आपण करतो की 90 नंतर चळवळींना घरघर लागली, याचं खूप वेगळं विश्लेषण आज आपल्याला मांडता येतं. म्हणजे वेगवेगळ्या चळवळी प्रायोजित केलेल्या चळवळी आज आपल्याकडे निर्माण होताना आपल्याला दिसत आहेत. कुणीतरी अण्णा हजारे यांच्या चळवळीचं जे उदाहरण आहे ते उदाहरण इथे दिलेलं आहे. तर आता ह्या ज्या प्रायोजित चळवळी आहेत किंवा चळवळींचं जे एनजीओकरण झालं तर त्याच्यातून जे काही प्रश्न निर्माण झाले तर इथे साहित्यिकांच्या ज्या भूमिका आहेत समकाळामध्ये त्या नेमक्या काय आहेत. तर तिथे लिंगभावाच्या प्रश्नाचं पुरेसं उत्तर मिळत नाही, जातीचे प्रश्न कशा पद्धतीने हाताळले जात आहेत याचं उत्तर मिळत नाही. आणि ह्या अनुषंगाने मग जर आपण मराठीतल्या मी कादंबरी फक्त उदाहरणासाठी सांगते आहे, तुम्ही कोणताही साहित्य प्रकार घेऊन ह्या प्रश्नाची जी उत्तरं आहेत ती आपण शोधू शकतो. तर मला असं वाटतं ह्या चिकित्सा पद्धती शेवटी कुणी दिलेल्या आहेत, या एक फुलेंनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ह्या चिकित्सा पद्धती दिलेल्या आहेत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने परत संस्कृतीची चिकित्सा करतायत म्हणजे त्यांनी केलेली वेदांची चिकित्सा किंवा त्यांनी केलेली भगवद्गीतेची चिकित्सा, तर ह्या चिकित्सा पद्धती आहेत की साहित्याकडे विशिष्ट दृष्टिकोनातून कशा पद्धतीने बघितलं जातं याचे हे दृष्टिकोन आहेत. आता मार्क्सवादी समीक्षा पद्धत ही समीक्षा पद्धत मराठीमध्ये रूढ झालेली समीक्षा पद्धत आहे आणि मार्क्सवादी दृष्टिकोनातून मराठी साहित्याची जी चिकित्सा आहे ती चिकित्सा ही विद्यापीठांच्या पातळीवर सुद्धा शिकवली जाते, ती चिकित्सा त्या पद्धतीने केली जाते. तर आता ह्या आणि परत मग गांधीवाद आणि गांधीवादाचा प्रभाव, तर आता समकाळाचा ज्यावेळेस विचार करत आहोत तर समाजामध्ये जे काय वैचारिक आंतरविरोध आज आपल्याला दिसत आहेत तर ह्या वैचारिक आंतरविरोधामध्ये ह्या सगळ्या विचारधारा कुठेतरी असलेल्या आपल्याला दिसतात. आणि 90 नंतरच्या साहित्याच्या बाबतीमध्ये मुख्यतः काही मुद्दे आपल्याला नीट लक्षात घेतले पाहिजेत की 60 नंतर जे एक त्याला प्रचारकी म्हणता येत नाही पण जे चळवळीचं प्रॉडक्ट म्हणून साहित्य निर्माण झालं, 90 नंतर ही जी परिस्थिती आहे ती परिस्थिती परत बदललेली आहे. आणि 90 नंतर म्हणजे तुम्ही एखादा आजचा लेखक कवी खूप नावं घेता येतील तर तो लिहितो आहे तर त्याला पटकन कुठलाही शिक्का तुम्हाला मारता येत नाही. म्हणजे एखादा लेखक आज जे लिहितो आहे तर त्याची चिकित्सा करत असताना म्हणजे त्याला ग्रामीण म्हणा, त्याला दलित म्हणा, त्याला अमकं म्हणा, हे करत असताना 90 नंतर आणि आज जे लेखक लिहित आहेत तर ती चिकित्सा आपल्याला त्या पद्धतीने करता येणार नाही. कारण शेवटी जो लेखक भूमिका घेऊन लिहित असतो तो स्वतः असं म्हणतो की मी विशिष्ट भूमिका घेतो आणि त्या भूमिकेतून मी लिहितो. आणि परत आता हे सगळे जे इझम आहेत, ज्या वेगवेगळ्या वाद प्रणाली आहेत, या वाद प्रणालींचं जे नातं आहे ते कमी अधिक प्रमाणात समतेशी जरी असलं तरी त्याच्यामध्ये पण आंतरविरोध आहेत. म्हणजे मुख्यतः गांधीवाद आणि फुले आंबेडकरवाद, मार्क्सवाद याच्यातले जे आंतरविरोध आहेत त्याची जी मांडणी आहे ती मांडणी वेगवेगळ्या पद्धतीने आज आपल्याकडे झालेली दिसते आहे आणि त्याचा प्रभाव साहित्यावर आणि साहित्य समीक्षेवर पडलेला आपल्याला दिसतो. या अर्थाने आपल्याला साहित्याची चिकित्सा करता येते. मुख्यतः माझा कादंबरीचा जो एक मुद्दा मी तुमच्यासमोर मांडत होती की आता एक देशीवादी प्रभावातून लिहिणारा कादंबरीकारांचा एक मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे आणि कुठेतरी एक चित्र असं दिसतं आहे की जातीचं आणि स्त्री प्रश्नांचं जे भान
आता जातीच्या चळवळी, जातीच्या म्हणजे जाती संपण्याच्या चळवळी म्हणते बरं का मी, की ज्या फुले आंबेडकरांपासून पुढच्या काळापर्यंत आपल्याकडे घडलेल्या आहेत ह्या सगळ्या चळवळी आणि मुख्यतः स्त्रियांचे प्रश्न. अगदी आपण वसाहती काळातलं साहित्य जर तपासून बघितलं तर सगळ्यात आधी म्हणजे जी प्रबोधनाची चळवळ आहे, आपण फुलेंचा विचार वेगळ्या पद्धतीने केलाच पाहिजे, पण मुख्यतः प्रबोधनवादी चळवळीमध्ये जी मंडळी काम करत होती, मग ते तरखडकर असतील किंवा अगदी रानडे असतील आणि खूप मोठी ती यादी आहे, आगरकर आणि तत्सम सगळे, तर त्या चळवळीचा प्रभाव जो आहे तो त्या काळातल्या सगळ्याच साहित्यिकांवर पडलेला आहे. परत त्या काळातली मराठी कादंबरी जर आपण तपासून बघितली म्हणजे श्रीम्य केतकर नावाचे कादंबरीकार कादंबऱ्या लिहित आहेत आणि त्याच्यातून ते मांडतात काय, तर ती त्या काळातल्या स्त्रियांचे प्रश्न ते मांडतायत. ब्राह्मण कन्यासारखी जी कादंबरी आहे ती केतकरांनी लिहिली आणि त्याच्यातून आंतरजातीय विवाह झाल्यानंतर एखाद्या बाईच्या आयुष्यामध्ये जे प्रश्न निर्माण होतात, अर्थात त्या काळातले ते प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केतकरांनी त्या कादंबरीमधून केला. अगदी वामन मल्हार जोशींसारखा कादंबरीकार आहे की इंदू काळे आणि सरला भोळे नावाची जी पत्रात्मक कादंबरी त्यांनी लिहिली, ती कादंबरी जर आपण वाचली तर त्याच्यातलं एक जे पात्र आहे ते गांधीवादी आहे आणि मुख्यतः कलावादाचा जो प्रश्न आहे की तो प्रश्न आजही आपल्यासमोर आव असून उभा आहे की विशिष्ट लेखक ह्या पद्धतीची भूमिका का घेतात आणि जे लेखक कधी काळी असं म्हणत होते, म्हणजे मुख्यतः लिटिल मॅगझिनची जी वाङ्मयीन चळवळ आपल्याकडे झाली, या वाङ्मयीन चळवळीचे जे मोरके होते त्या मोरक्यांच्या सुद्धा भूमिका लेखकांच्या पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने बदलत गेल्या. म्हणजे शरणकुमार लिंबाळे हा विषय तर खूपच अजून टोकाचा आहे. आतले मधले जे लेखक आहेत ह्या लेखकांच्या भूमिका जर आपण तपासून बघितल्या तर लेखक कशा पद्धतीने प्रस्थापित होत जातो याचं हे उदाहरण आहे. आणि शेवटी सामाजिक लोकेशनचा जो मुद्दा आहे तो लेखकाच्या बाबतीत महत्त्वाचा आहेच आहे. तर तुम्ही कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सामाजिक परिस्थितीकडे बघतात आणि त्या परिस्थितीची जी चिकित्सा आहे ती चिकित्सा नेमकी तुम्ही कोणत्या पद्धतीने करता आणि तुमची जी कमिटमेंट आहे, तुमची जी बांधिलकी आहे ती बांधिलकी नेमकी कुणाशी आहे, हे साधे आणि सोपे प्रश्न आहेत. या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक लेखकाला द्यावंच लागतं. आणि खरं म्हणजे समीक्षा व्यवहाराविषयी खूप वेगळं आपल्याला बोलता येईल, पण समीक्षकाचं हे कामच आहे. जर लेखक ते बोलत नसेल तर समीक्षकाला हा अधिकार आहे, तर तो या अर्थाने विशिष्ट साहित्याची समीक्षा करू शकतो आणि विशिष्ट लेखकांची बांधिलकी जी आहे ती नेमकी कशाशी आहे याची जी चर्चा आहे ती अधिक खुलेपणाने आपल्याला करता येऊ शकते. काळामध्ये अजून एक वाईट चित्र आपल्याला दिसतं आहे, त्याची काही एक मांडणी नंतरच्या दोघी वक्त्यांनी इथे केलेली आहे की शेवटी म्हणजे तुम्ही याची चिकित्सा कशी कराल हा खरंच खूप गंभीर असा प्रश्न आहे की जे काही छोटे मोठे प्रलोभनं आहेत त्याला लेखक बळी पडतात का, म्हणजे लेखक बळी पडतात का आणि चळवळीतले कार्यकर्ते पण बळी पडतात का, ह्या दोन्ही अंगाने आपल्याला खरं म्हणजे त्याचा विचार करता येऊ शकतो. पण मुख्यतः इथे जी चर्चा आहे ती चळवळीची बांधिलकी मानणारा जो लेखक आहे तर त्या लेखकाविषयी आपली ही सगळी चर्चा चाललेली आहे. तर हे असं का घडतं याचं उत्तर जर परत आपण तपासायला लागलो तर समकाळामध्ये याच्या दोन्ही बाजू आपल्याला दिसत आहेत. एक बाजू अशी आहे की म्हणजे 14 नंतर जे सरकार सत्तेत आलं आणि त्या सरकारने जी निर्णय प्रक्रिया सध्या राबवलेली आहे, आता याची चिकित्सा साहित्यिकांना करावी लागणार आहे. मराठी साहित्यामध्ये परत हा सुद्धा खूप गंभीर प्रश्न आहे, तर ती चिकित्सा तशा पद्धतीने होते आहे का, म्हणजे राजकीय सत्ता आणि धर्मांधता ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी जर एकत्र आल्या तर किती गढूळ वातावरण निर्माण होऊ शकतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपण सगळेजण जगत आहोत आणि ह्या सगळ्या गंभीर परिस्थितीकडे लेखक म्हणून लेखक मंडळी कशा पद्धतीने बघते आहे ती तसं बघते आहे की आपले काही अंतर्गत जे सगळे वादविवाद आहेत त्याच्यामध्येच बरेच लेखक जे आहेत ते व्यस्त झालेले आहेत. हे सगळे प्रश्न जे आहेत हे जरी आपल्याला बरोबरचे वाटत असले तरी ते गंभीर प्रश्न आहेत. आता दोन बाजू इथे आपल्याला दिसत आहेत. एक बाजू जी आहे ती बाजू अशी आहे
की 14 नंतर काही लेखकांनी अगदी आपल्या साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले, शासनाने जे पुरस्कार दिलेले होते ते पुरस्कार सुद्धा परत केले आणि आपल्या ज्या भूमिका आहेत म्हणजे आम्ही नेमके कुणासोबत आहोत या भूमिका त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींचं नक्कीच आपण स्वागत केलं पाहिजे. पण दुसरीकडे असाही वर्ग आहे की इथे भूमिका घेणं म्हणजे मग नेमकं काय करणं किंवा या भूमिकांमधली जी स्पष्टता आहे ती स्पष्टता कशी आणि काय येऊ शकेल, तर याच्याविषयीची काय मांडणी मराठी साहित्यामध्ये होते आहे. मुख्यतः जे एक वातावरण आज आपल्याकडे आहे, प्रश्न फक्त धर्मांध आहेत असं नाही, त्याच्याही पलीकडे जे वेगवेगळे प्रश्न आपल्याकडे निर्माण झालेले आहेत, अगदी वेगवेगळे कायदे आणि ते कायदे ज्या पद्धतीने बदलवले जात आहेत इथपर्यंतचा एक विस्तारित असा भाग आहे. तर इथे लेखकांच्या ज्या भूमिका आहेत मराठी साहित्याच्या पातळीवर त्या तशा भूमिका घेतल्या जातात का, किंवा तसं साहित्य जे आहे त्या तोडीचं साहित्य आज मराठी साहित्यात निर्माण होतं आहे का, या सगळ्या प्रश्नांची जी चिकित्सा आहे ती मराठी साहित्यामध्ये होते आहे का, हे गंभीर जे प्रश्न आहेत ते प्रश्न इथे निर्माण झालेले आहेत. आणि आत्तापर्यंत म्हणजे जे लेखक आता प्रस्थापित झालेले लेखक आहेत तर ह्या प्रस्थापित लेखकांकडून याची उत्तरं याच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला मिळत नसतात. तर जो आता नव्याने लिहिणारा लेखकांचा वर्ग आहे, ज्याला नव्याने लिहायचं आहे, जो विचार करतो आहे आणि त्याचं नातं हे समतावादी चळवळीशी आहे. चळवळी संपत नसतात, चळवळी हे जिवंत असतात आणि प्रत्येक विचारी जो माणूस आहे या प्रत्येक विचारी माणसाच्या मनामध्ये चळवळ ही जिवंतच असते. आता ही चळवळ एकत्र बांधायची कशी या प्रश्नाची परत वेगळी चिकित्सा आपल्याला करता येईल. पण मुख्यतः हे जे सगळे प्रश्न आहेत तर हे प्रश्न मराठी साहित्यात त्या प्रमाणात येत आहेत असं आपल्याला दिसत नाही. आणि आज नवीन लिहिणारा जो लेखकांचा वर्ग आहे तर त्या वर्गानेच कुठेतरी ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती उत्तरं शोधली पाहिजेत. विषय तसा विस्तारित आहे पण माझा वेळ संपलेला आहे आणि त्याच्यामुळे इथे मी थांबते आहे. तर इथे मला बोलवलं आणि त्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांशी चर्चा करण्याची जी संधी आहे ती संधी मला मिळाली म्हणून मी आयोजकांचे आभार मानते. धन्यवाद.